तर हाय हॅलो नमस्कार तुम्ही सगळ्यांचं आमच्या व्लॉगमध्ये माझी आणि पायलच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. पायल आणि प्रत्येक व्लॉगमध्ये खूप आणि खूप स्वागत आहे. तर असं मस्तपैकी मी केस सेट करतोय. केस सेट केल्यानंतर कुठे गेली माझी चैन? चैन कुठं आहे? वा वा बघा कपड्यात ठेवली पूजायला. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते मी की आम्ही दही कसं पॅक करतो आणि ताक कसं बनवतो आणि दहीचा आपला डबा कसा बनतो ते नाही पॅक केल्यानंतर दाखवतो. प्रोसेसिंग फुल प्रोसेसिंग नाही दाखवू शकत आपण, कारण की एवढ्या वेळेने आपल्याला टाइमपास करायला काम लवकर आणून दही पॅक करायला होतं. कारण काय टाइम लिमिट असतो. दुधाचा प्रोडक्ट बनवायचं म्हणलं की वेळेवर त्याला तापवायला लागतं, गार वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवावं लागतं आणि ठराविक टेम्परेचरमध्येच ते पॅक करावं लागतं आणि ठराविक टेम्परेचरमध्येच ते दही बनवायला ठेवायला लागतं. असा विषय असतो. त्यामुळे आपण टाइमपास करून वेळ वाया घालू शकत नाही अजिबात. आणि मी आणि पप्पा चालला होता दूध आणायला. दूध घेऊन येतो. तिथं जाऊन तर काय आपण ब्लॉग करू शकत नाही दूध घ्यायची तिथं. आणि कधी कधी मी आता मार्केटिंगला जाईल. तुम्ही आता रोज असं घरातल्या गोष्टी बघून कंटाळा असेल. तुम्हाला माझी पण एक वेगळी लाईफ आहे. घर सोडून मी मार्केटिंग कशी करतो, आम्ही दूध कसं बनवतो, आम्ही लेडीजला काम कसं करतो ते पण मी ह्यात इन्क्लूड करणार आहे हळूहळू. कारण की तुम्हाला रोजचं तेच बघून तुम्हाला बोर नको व्हायला आणि तुमचा दिवस चांगला जावा हीच माझी इच्छा आहे. म्हणून मी जरा अजून आज मला बनवून दाखवतो. मार्केटिंगला सकाळी मी 7 वाजता उठून जातो. सकाळी 7 वाजता उठून मी पण छान दिसत नाही. मी छान दिसलं पाहिजे पहिली महत्वाची गोष्ट. तर मग तुम्हाला मी सगळं छान दाखवू शकतो. तर असा विषय असल्यामुळं आणि सकाळची थंडी खूप सुटली. तुमच्याकडे थंडी सुटली का नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इथं पुण्यात तर काल दिनांक तारीख 9 नोव्हेंबर पासून खूप थंडी सुटली. तुमच्या इथं थंडी सुटली का नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला बघायला आवडेल का माझी अजून वेगळी जी बिझनेसची जर्नी आहे ती ह्या व्लॉगमध्ये इन्क्लूड करून बघायला आवडेल का? सगळ्याच गोष्टी नाही दाखवा बसणार बनवणं वगैरे. मला मिनी व्लॉग चालू करायचे आहेत. पण मिनी व्लॉग चालू करायच्या आधी मला आपलं जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्टचं प्रॉपर शूट करायचं आहे. ते शूट करून पहिले मी ती पोस्ट करणार. त्यानंतर हळूहळू आपले डेली व्लॉग मी माझे पण चालू करणार एक सेपरेट. तर तुम्ही बघत राहा. आणि आता पाहिले इथून पुढे व्लॉग कंटिन्यू करले. मी चालू दूध आणायला आणि भेटूया आपण. मी दूध आणल्यानंतर दुपारच्या वेळेस तुम्हाला पॅकिंग करताना वर दाखवतो. त्यानंतर पाय काय करते ते तुम्हाला दाखवाल. तर चला भेटूया आपण थोड्या वेळानंतर. गाई सकाळी आमच्या झाडाला बघा किती छान फुलं आली. झाडाला फुलं नाहीत मग कशाला फुलं येतात? नाही आता मला सांगच कशाला फुलं येतात. सांगच आता मला कशाला येतात. वृक्षाला. काय वृक्ष कोण वृक्ष धर ते तुझ्यासाठी. थँक्यू माझ्याकडून. अरे काहीतरी लाड कर मला. लाड कर म्हणलं होतं. दमगुत मारला माझा. सरक सारा जमाना नाक दाबलं माझं. नाक कसं पांगळी पायल. चला मी चालू आता. मला जायचं लगेच आवडून आली. मला पण ब्लॉग करायचं कर आणि चला जाऊ का मी. खूप मस्ती झाली आता गाईज करून. सकाळी माझा 8 वाजता स्वयंपाक झालेला आहे आज. आणि मी एवढा मला बरं वाटतंय कारण की स्वयंपाक लवकर झाला की मला खूप छान वाटतं. आणि किचन पण असा मला क्लीन दिसला की मला बरं वाटतं. खरंच तुम्हाला पण वाटत असेल ना? कारण कसं आहे लग्न झाल्यावरती बायकांचं जीवन अर्ध किचन मध्ये जातं. म्हणजे एकदम म्हातारा होसपर्यंत किचन मध्ये जातं. बरोबर ना? बापरे किवी छिलायचं काम लईच मुश्किल असं वाटतंय मला. प्रतीक गेला मार्केटिंगला. सॉरी दूध आणायला गेलाय. मी पण विसरायला लागली वाटतं. बदाम खाते तरी कशी काय विसरते मी सगळं. आणि मला लवकर गोळी खायची आहे. 2 दिवस झालं मी माझ्या गोळ्यांचा डोस फक्त एकच टाइम घेतलाय. रात्री आणि सकाळचा डोस आहे ना तर तो मी एकच टाइम घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी प्रतीकच्या खूप जास्त शिव्या खाल्ल्यात आहे. खूप म्हणजे खूपच जास्त. आणि आजपासून 5 मंथ स्टार्ट झालाय. कधी होणार आहे ही किवी छिलून. कधीच मी छिलती जरा. किवी खाते, त्याच्यानंतर गोळी खाते. पहिले एक आयरनची गोळी आहे, त्याच्यानंतर 2 तासाचा गॅप ठेवून अजून 3 गोळ्या आहेत. असा खूप साऱ्या गोळ्या आहेत आपल्या ज्या आपल्याला खायच्यात. मला किवी खायला आवडती पण हे त्याच्यामधलं जे काळं आहे ना हे त्याच्या बिया आहेत ना मला त्यांचा खूप जास्त राग येतो. कारण ते दाताखाली येऊन मग कच आवाज येतो. त्याच्यामुळे मला कसं तरी वाटतं बाबा. किवी खाल्ली मी, मस्त होती. आंबट, थोडीशी गोड, एकदम खट्टी मिट्टी होती. अजून त्याची टेस्ट माझ्या तोंडात आहे. तर आज बघा मी बनवलंय मस्त असं
पनीरची भाजी बनवली एकदम हॉटेल स्टाईल सारखी. आणि त्याच्यानंतर चपाती बनवल्यात. त्या तर रोजच्याच आहे, फक्त आज भाजी वेगळी, चपात्या भाजी. आणि तुम्हाला विश्वास नाही होणार, माझा स्वयंपाक 7:30 वाजता झालाय सकाळी. म्हणून मी निवांत असते रोज. आणि आज मला जरा पावर आहे बोलायला. काल खूपच जास्त झोप आली होती. कालचा दिवस एकदम झोपाळू झालाय माझा. तर गाईज मस्तपैकी अंड्याची पोळी, चपाती आणि कांदा वगैरे टाकून मस्त एग रोल बनवलाय खूप दिवसानंतर. एवढं एकटी नाही खाणार आहे, प्रत्येक खाणार आहे. त्याला आवडतं म्हणून बनवलाय, पण मला खायची इच्छा झाली ते बनवता म्हणून माझ्यासाठी एक्स्ट्रा बनवला. ज्या मिनी लॉगचं रील काढूस तर, स्टोरी काढूस तर, व्लॉग काढूस तर माझ्या तोंडाचं पाणी पिऊन पिऊन मी माझं पोट अर्ध भरलंय. आणि माझ्यासमोर 5 करून खायला लागली ती ताणीसारखी. आज मी झोपले नाही या टायमाला, तर मी रोज झोपत असते. तर आज माझी भरपूर कामं झाली. भिंगू बघा शाळेत जायचंय तिला, पण मी तिला बोलून घेतलं. आणि आता हे सगळं ते दिवाळीचं सामान आहे ना, लाइटिंग, परत ते माळा, लाइटिंगची पिशवी वगैरे, तर म्हणलं हे सगळं ठेवून द्यावं पोटमाळ्यावरती. कारण लय दिवस झालं खाली पडलं होतं आणि खूप जास्त पसारा वाटत होता मला रूम मध्ये. ह्या किचन मध्ये खूप पसारा वाटत होता. टेरेसवर जाऊन त्या माळा आणायच्या, ते वरती आहेत माळा 3-4 लाइटिंगच्या, तर त्या आणू आपण आता. आणि त्या ठेवून देऊया पोटमाळ्यावरती. मी पोटमाळ्यावरती आता भरपूर सामान ठेवलंय. आणि आता चढलेच होते वरती, तर ही कढई काढली, लग्नातली भांडी माझ्या तशीच आहे अजून. ही कढई मला लय आवडती, म्हणलं काढावी वापरायला. कधी काढणार ना, मग म्हातारा झाल्यावर थोडी काढणार आहे. आता नवीन ह्यात काहीतरी आज बनवतेच मी मस्त असं. हे काढून टाकू आपण. छान आहे ना कढई. घर आवरून झालंय हे बघा. आणि आज मी झाडं इथं ठेवली, कारण की ती त्या कोपऱ्यात होती पलीकडच्या, अशी या साईडला होती बाहेर. तर मी आता ती इथं ठेवली, इथून छान दिसतात ना म्हणून. तर ह्या खुर्च्या इथं ठेवल्या. ते किती पण म्हणलं ना तरी एवढा पसारा होता ना. एक तर मला खाली आता नाही एवढं वाकायचंय, म्हणून पायाने उचललं. तुम्ही परत काहीतरी बोलसान वेगळं. आणि प्रतीक गेलाय पार्सल डिस्पॅच करायला. एक पार्सल होतं ते द्यायला गेल्या प्रतीक. आणि तुमची एक कमेंट आली ती, ताई ह्या टोप्या इथं नको लावू, हे मॉम डॅडच्या टोप्या आहेत त्यांना पण मी जागा करायला लवकर. आता कसं आहे, खिळा बिळा ठोकायला नाही आता एवढं, हे ठोकू नाही शकत. किती ठोकणार ना, खिळे ऑलरेडी खूप जास्त झाले त्या घरात. मी काय ना काय करूनच ठेवलेलं आहे. तर आता बघूया टोप्या पण आता मी दुसरीकडे लावल. मंडळी, हा पोरगा 1 तास झोप काढून आलाय चांगली. हे बघा 1 तास झोप काढून आलाय, मस्तपैकी झोपला होता. आणि मला म्हणतोय तू पण झोप 1 तास. मी म्हणलं मला झोप नाही आली, मी बळच का झोपू. बरोबर ना, नाही आली झोप तर नाही झोपले मी. आणि मी आले डायरेक्ट किचन मध्ये. ह्याची चांगली झोप झाली. 2 वाजलेत. मला पण आली आहे खरं तर झोप, पण आता हा चाललाय डेअरीमध्ये, काम आहे तिकडं. आज दही पॅकिंग करायचं त्याला आता, आणि त्याच्यानंतर ताक आहे. तर हे बघू शकता, इथं आपलं अर्धा लिटरचं दही लागण्यासाठी लावून नेलेलं आहे आपण फ्रीज मध्ये. आणि इथं 200 ग्रॅमचं दही, 200 ग्रॅमचं दही इथं आहे. आणि खाली अर्धाच आहे. आणि आता आपण पॅक करणार आहोत डब्बे. 10 रुपयाले डब्बे बघा, हे पॅक करणार आहोत. पॅक सगळे साईडला करून ठेवलेत. आणि ह्या मशीनमध्ये आपण पॅक करतो. ही छोटीशी मशीन आहे आपली सध्या. आता नंतर जसं बिझनेस वाढेल तशी आपण ती मोठी करणार आहोत. तर मला डबे पॅक केल्यानंतर ही तुम्हाला दाखवतो. हे पाऊच पॅक केल्यानंतर ह्या मशीनमध्ये 4 तासासाठी दही लागतं. ह्यानंतर आपण पॅकिंग करून पूर्ण ठेवून झाल्यावर तुम्हाला दाखवतो. दही पॅक झालेलं आहे बघा, दही पॅक झालेलं आहे. आणि खाली काढलेले उरलेलं दही आहे, त्याचं ताक बनणार. आणि त्या मशीन लावलेली आहे, ते तर बघू शकता तुम्ही. 0 मिनिटं आहे, बरोबर 240 मिनिटानंतर दही तयार होईल. दही तयार झाल्यावर तुम्हाला दाखवतो. हे बघा मस्तपैकी उपवासाचा बटाटा बनवलाय. आणि आता खाते मी मस्त असा एन्जॉय. म्हणून ते आता तुम्हाला किचनमध्ये माझी बडबड आता हे बनवता नाही ऐकायला आली. भरते आले तर दम लागलाय मला. काहीच या खायला, या जेवायला. 3:30 वाजले ते. आता जेवते मस्त. गाईज याची झोप झाली आहे म्हणून हा TV बघतोय आणि मला झोप म्हणते आता. तर मी आता अर्धा तास झोपते आणि अर्धा तास नंतर उठून व्हिडिओ करायचे ते आपल्याला. सो चला, गुड नाईट.
तर गाईज माझ्या अर्धा तासाची झोप झाली आहे आणि आता आले चहा ठेवला पहिला. आता प्रतीक चहा पितोय, मी चहा नाही पीत. मम्मी बाबा बसले तिथे चहा पीत त्यांच्या जागेवरती. प्रतीक इथं रील बघत बघत चहा बिस्किट खातोय. चहा मला पिऊशी वाटला तर फक्त चपाती वगैरे बुडून खाते चहामध्ये, पण चहा नाही पीत. तर आता स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक काय करायचा त्याचा विचार करायला अर्धा तास लागतील. आणि थंडी एवढी वाढली आहे की किचनमध्ये भांडी आहेत पण जाऊशी नाही वाटत आहे घासायला. आज गाईज मला प्रतीक भांडी घासून देणार आहे. हा देणार ना? देणार ना तू? सोनू देणार ना भांडी घासून? हा प्रूफ आहे माझ्याकडं, तू हा बोलला आता. नाईस, किती सुधारलाय पोरगा बघा. तिकडे भांडे घासायला गेलाय. मला माहिती आहे मुद्दाम फक्त धुवून ठेवलंय, घास नाही तर लावली नाही, काय नाही. तू कसं घासायचं काय घासायचं सांगितलं होतं का? माझं मी घासले. देवा खरंच बिग बॉस बघते मी पण. खरंच. तर स्वयंपाक वगैरे झाला माझा करून. आणि आज तुम्हाला म्हणलं सकाळी मी पनीरची भाजी बनवली होती आणि त्याच्यामुळे ती उरली आहे म्हणून. कारण आम्ही चिकनच म्हणते, आम्ही एग रोल खाल्ले ना, त्याच्यामुळे भाजी उरली आहे थोडीशी काय भरपूर उरली आहे. चपात्या पण आहेत. मग आता परत ते वाया कशाला घालवायचं म्हणून मी आता काय चपाती भाजी नाही करणार, भाकरी नाही करणार. फक्त वरण भाजीचा कुकर लावलाय आणि बंद केला गॅस. वरती आले कारण की पप्पा आणि प्रतीक गेलेत मार्केटिंगला. बसले होते मी असेच. म्हटलं साड्या आहेत त्या जरा टाकाव्यात ब्लाऊज शिवायला. ही साडी मला लय आवडली, ही मम्मीने घेतली आहे माझ्या. किती छान वाटते. आणि ह्याचा ब्लाऊज येल्लो कलरचा. बाळात येते ग बिंगू, ह्याला शिवायला टाकायचंय मला ब्लाऊज. आता मी चालले होते, आमच्या बाजूला भाभी आहेत तिथंच टाकते मी ब्लाऊज शिवायला मोस्टली. आणि ही मला आवडली साडी. मम्मी म्हणली कुणाला तरी द्यायला वगैरे राहून दे. मी म्हणलं एवढी चांगली साडी कशाला कुणाला द्यायची, मी घालते मम्मी. हे बघा. तर प्रतीकला पण ही साडी लय आवडली. तर प्रतीक म्हणला की मी मॅचिंग घालणार आहे ना कुर्ता, त्या दिवशी तू ही वाली साडी घालायची. आता माझ्या मागं लागलाय. ह्याचा ब्लाऊज मी शिवायला टाकलाय पहिलाच. तर आता तो मागं लागलाय ही घालायची म्हणून त्याने दुपारी मला काढून दाखवली. म्हणला तू ही साडी घाल ना एक दिवशी. म्हणलं बघू आता कधीतरी घालता येईल. तर गाईज मंडळी, माझ्या बहिणींनो, माझ्या युट्यूब फॅमिली, परत काय बोलू, मला शब्द नाही बोलायला. माझ्याकडे शब्द नाही बोलायला, शब्द कमी पडतील तुमच्यासाठी, माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीसाठी. खरंच मी तुमच्या खरंच मनापासून लय आभार मानते. का माहिती का? कारण की हे बघा, आत्ता माझी प्रेग्नन्सी चालू आहे आणि मी प्रेग्नन्सीमध्ये माझे मूड स्विंग होता. ते परत कामाचं टेन्शन, बाहेरच्या कामाचं मला काही टेन्शन नाही आहे कारण माझा नवरा लय भारी आहे. तो माझ्या ज्वेलरीच्या कामात मला खूप जास्त मदत करतो, खूपच जास्त मदत करतो. प्रतीक आहे, आता प्रतीक घरात नाहीये म्हणून एवढं बोलते. मी खूप जास्त खुश आहे कारण की इथं बघा, लग्न झाल्यावरती एका मुलीला काय पाहिजे असतं, तिचा नवरा चांगला पाहिजे नवरा. पण तिचा नवरा मेन म्हणजे तिला सपोर्ट करणारा आणि तिला समजून घेणारा पाहिजे असतो. ते खरंच मला असं माझ्या प्रेग्नन्सीमध्ये वाटते ना की खरंच माझा जोडीदार एकदम योग्य आहे. म्हणजे त्यात नो डाऊट आहे. खूप मदत करतो, मला खूप समजून घेतो. म्हणजे माझ्या आईसारखं, जसं मला माझी आई समजवती. आत्ता सध्या माझ्या ह्या प्रेग्नन्सीमध्ये ना, खरं तुम्हाला सांगते, तुम्ही सगळे पण मला खूप जास्त जीव लावता आणि सगळं समजून सांगता. मला काही गोष्टी माहीत नाही आहेत कारण ही माझी पहिली प्रेग्नन्सी आहे. मला काही माहीत नाही, यातलं मला काही नॉलेज नाही आहे की काय केलं ना काय होतं. म्हणजे नाही का, असं काय खाल्लं पाहिजे, कशी काळजी घेतली पाहिजे. दीदी तू एवढा वेळ उभं नको राहू, चांगलं नाही का, एवढं वेळ उभं राहिली की तुला त्रास होईल. दीदी तू एवढं काम नको करत जाऊ. परत दीदी तू सकाळी लवकर उठती, मग तू दिवसभर काम करते, तर तू दुपारी झोपत जा थोडीशी. तर खरंच 5 मिनिटं झाले बोलून, पण खरं सांगते, हे जे तुमच्यासोबतचं बोलणं आहे ना, ते आयुष्यात कधीच कमी नाही होणार. असंच तुमचं प्रेम माझ्यावरती कायम असून द्या. तसं तुम्ही मला समजून घेता आणि तुम्ही मला समजून सांगता, दीदी हे केलं पाहिजे, दीदी तू तुझी काळजी घे, दीदी तू हे खा ना, मग तुला खूप चांगलं वाटेल.
तू सगळं खा तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये, तू खूप एन्जॉय कर, तू आराम पण करत जा, तू खूप काम करते. पण तुम्हाला सांगू, लग्न झाल्यावरती प्रत्येक मुलीला आहे ना काम असतातच. हा मला कळते आता माझी प्रेग्नन्सी म्हणून तुम्ही सगळे माझी काळजी घेताय, पण कसं आहे ना, लग्न झाल्यावरती प्रेग्नन्सी असू किंवा दुसरं काही असो, पण सासरी काम तर करावं लागतं. तुमच्या सगळ्यांच्या आजच्या व्लॉगच्या कमेंट वाचून मला एवढं बरं वाटलं. आणि मी प्रतीकला पण 2-3 वेळा म्हणले, प्रतीक बघ ना सगळ्यांनी किती चांगल्या कमेंट केलं, तर यार मला खूप असं इमोशनल झाले. मी म्हणलं खरंच किती सगळे काळजी करतात. आणि असंच गाईज तुमचा सगळ्यांचा, माझ्या ताईंनो असंच माझ्यावरती प्रेम असून द्या. आणि आय लव्ह यू यूट्यूब फॅमिली, खरंच लव्ह यू लव्ह यू लव्ह यू ऑल. चला बस झालं आता हे इमोशनल सगळं. 7 मिनिटं बोलले मी, सांगितलं तुम्हाला तुमच्यासोबत जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. तर आता ह्या साडीवरचे ब्लाऊज, ह्या साडीवरचा ब्लाऊज मला शिवायला टाकायचा आहे. आता हा जाते मी शिवायला, टाकते ब्लाऊज आणि आता घालते कधीतरी ही साडी. व्हिडिओला वगैरे घालायला लागेल साडी मला. आणि आता आपण भेटू डायरेक्ट प्रतीक आल्यावरती, कारण प्रतीक गेल्या मार्केट. तर गाईज तुम्ही बघू शकता, पप्पा आणि मी आलो मार्केटिंगला. तरी बघा ग्रीन पीस आहेत, ग्रीन पीस सोबत आम्ही दह्याचे पण कप घेऊन आलो सॅम्पलसाठी, कारण गिरायकांना सॅम्पल देणं खूप गरजेचं आहे. गिरायकांनी जर दही खाल्लं तर ते समोर पटवून सांगू शकते की बाबा दही चांगलं घ्या, तर प्रत्येक गिरायकाला सॅम्पल द्यायचं असतं. तर पप्पा मी आता कोंडव्यामध्ये मार्केटिंग करतोय. कोंडव्यामधून आम्ही जाणार येवलेवाडीमधून आम्ही जाणार जांभूळवाडीमध्ये. तर असा आमचा रूट असतो. नवीन नवीन गिरायक बघणं गरजेचं असतं, कारण लाईन वाढली तर बिझनेस वाढतो, बिझनेस वाढला तरी लाईन वाढते. तर आपलं प्रोडक्ट दाखवणं गिरायकांना गरजेचं असतं. तर त्यानंतर पप्पा आले गिरायकांना सांगून वगैरे, त्यांना आतमध्ये कप देऊन त्यानंतर आम्ही नेक्स्ट कस्टमरकडे गेलो. आणि तिथं म्हणजे थोडा वेळ फार ब्लॉग घ्यावा, पण असा प्रॉब्लेम झाला की तिथं क्राऊड असल्यामुळे आणि गाड्यांची वाहतूक असल्यामुळे काही मला एवढं माझं बोललेला आवाज काय आलंच नाही कुठं. त्यामुळे मग म्हणलं व्हॉइस ओव्हर करावा आणि तुम्हाला सांगावं सगळं कसं काय काय करतो आम्ही काम. संध्याकाळच्या वेळेस मार्केटिंग तुम्हाला म्हणतो की मार्केटिंग नक्की काय असते. तर एवढं सगळं उरकून मी आणि पप्पा आलो घरी. तुम्ही घरी आल्यावर बघा. आता आलोय मी मार्केटिंगवरून आणि तुम्हाला दाखवलं मी आता जे मार्केटिंगमध्ये जे झालं, पण माझ्या मोबाईलला क्लॅरिटी नव्हती जास्त, त्यामुळं ते तुम्हाला नीट दाखवायला जमलं नाही. एवढा माल शिल्लक आहे, हा माल फ्रीजला लावावा लागतो परत आल्यानंतर, कारण फ्रीजला ग्रीन पीस ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. तर थोडं तुम्हाला हळूहळू दाखवतो. मम्मी बघा लगेच कॅमेराचा झाला की तिकडं करून झोपली आहे. बघा हे बघा दिसतंय का, तिकडं करून लगेच झोपली. तर तुम्हीच मराठीमध्ये कमेंट करा तुम्हाला काय करायचं ते. तर काहीच बाहेरचा स्वयंपाक झालेला आहे आणि एवढी थंडी आता वाढली नाही, एवढी थंडी वाढली काय सांगतो तुम्हाला, थंडी वाढली. आता आमचे हे काढ सगळे स्वेटर वगैरे काढ उडून सामान काढा. आणि तेवढं आता मला वाटतं उद्या सकाळी एवढी मार्केटिंग नाही. तू मम्मीला फोन करून सांग किंवा प्रत्येकचं जर्किंग काय ऑर्डर झालं एवढं. मम्मीकडे नाही यायचं, गणेशपेठेत जायचंय. सकाळ मार्केटिंग नाही एवढं गरज मला, मी आल्यावर जाऊ शकतो गिरायकडं. तर तेवढं मम्मीला सांग फोन करून प्रत्येकचं जर्किंग पाठवून दे, त्यात थंडी वाजत नाही, कारण सकाळला थंडी वाजते, हात गारटतात. तर काय ते सकाळ जाऊन दे, पाण्याला हातला वाटतं तू, पाणी तर लय गार आहे, मला भांडे घासायला पण वाटत नाही घासते, म्हणून तर म्हटलं तू घाल. भेटू थोड्या वेळानंतर. माझं काम आहे पाहिलच्या मोबाईलमध्ये. नाही थांब जरा 5-10 मिनिटं, 10 मिनिटं बसून दे, थोडं बसून दे आम्हाला, थोडं आताशी गाळ थंडी काढून थोडं बसून दे. तू टाटकळण्याचं काही पण आम्हाला बसून दे, आम्हाला बसून दे जरा, बसून दे आम्हाला. हा मी देतो दाबून, पण थोडं बसून दे. मी देतो दाबून, पण थोडं बसून दे. जास्त थंडी पडलं खाऊन देणार आहे? नाही म्हणून तर मी आता खाते. बघा ते छान आहे. कोणती घेतली? काय छान आहे? हवी कोणती घेतली तू? काय माहिती कोणती? ड्रायफ्रूट वाली. हो मी तर व्हॅनिला घेतली बिचारीने. आणि मम्मी पप्पाला ते नाही खाणार. वो अब नहीं खाएंगे 2 दिन तो, इसलिए हम दोनों के लिए. मी एकच घेणार होतो ही. मग एकच घे ना, कशाला घेतली? तू दोन का घेतलं? मग माझीतली खा ना तू. शेअर करू आपण, शेअरिंग इज केअरिंग. एक तू घेतली, मी पण एक वाढवणार. तर चला आता बिल करा, पैसे द्या. ऐक ना, मग ही आपण शेअर करू. कोण शेअर करू? तू तुझे खायचे, मी माझे घे. तुझं इकडं. मला तसं पण आता एवढी नाही जाणार ना. ठीक आहे, मग मला एकच घे. मग ही वाली मला उद्या घेऊन दे. उद्या नाही यायचं परत. तू असंच एवढंच
घेतलेली एकच खायची. तुला काय घेऊन आले सांगू? हे बघ, तू जास्त थंडी पडल्यावरती मला आईस्क्रीम नाही खाऊन देणार, कारण तू परत फर्स्ट अँड लास्ट आहे बस. ठीक आहे, रेकॉर्ड झालेलं आहे. मला म्हणशील की कधीतरी खाऊ शकतो मी, एकदा खाऊ शकते, अजून एकदा. ठीक आहे चालेल. असं ठीक नाही आहे, एक घेतलेलं आहे. धर इधर काय भांडणं चाललेत का? पुढं नाही काम चाललंय. ऐक ना, ते जाऊन दे. हे बाबा बघ ना बिचारे, किती थंडी झाली आणि किती रात्र झाली. आहे का छोटे पैसे तुझ्याकडे यायला? नाही ना, जाऊन दे मसाला. तुझ्याकडे बघ ना असतील तर. माझ्याकडे नसेल पैसे. तू ठेवून आलाय सगळं घरी? हो, आता घरी सगळं माझ्याकडे पण नाही ना. चला, बिचारे तरी पण काम करतात. तिथं ऑनलाईन करून घे त्यांच्याकडून. घे ना, तर घे मोबाईलने. आईस्क्रीम दिली असते त्यांना, पण ते नको नको, पैशाची गरज असते रे माणसाला. हा, पैसे तरी कसे द्यायचे असे? मग घे सामान विकत काहीतरी. पण असं कसं? आता मला तर नको आहे चकली. भिंगून आणलं त्याला उद्या. एकच घेते आणि एकच देते, एकच घेते सॉरी, आणि बाकीचे पैसे ठेवा म्हणते. बघ तुझी इच्छा, नाही तर मला घे. मी सांगू नाही शकत, या सीझन मध्ये आंबा नाही भेटत गाईज, पण ही आंब्याची आईस्क्रीम आहे, ते खाऊन माझ्या काळा झाला, एवढं बरं वाटतंय. आणि ब्लॉग चालू करायच्या आधी माझं अर्धा खाऊन झालंय. लय भारी लागते. सुजाता मस्तानीची आठवण आली सोनू. त्याच्यामध्ये तर मँगोचे पीस पण असतात. 12 महिने बघ ना, कसं काय ते ठेवत असतात ना स्टोर करून असं मँगो. लय भारी लागते. प्रतीकला पण खायची आहे, त्या तोंडाला पाणी. प्रतीकला जमलंय, त्याला ब्लॉग एडिट करायचा आहे आणि मला पण रील एडिट करायची. ती आईस्क्रीम खायला तिथे ते बाबा बसले होते, त्याची आम्ही व्हिडिओ नाही घेतली, पण मला असं बघितलं ना, मला लय वाईट वाटतं. त्यांना मी पैसे दिले पण त्याची व्हिडिओ नाही काढली. मला त्यांच्याकडे बघून वाईट वाटत होतं. तर गाईज चला, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा आणि भेटूया उद्या नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.